मस्त असे रव्याचे लाडू, साजूक तुपातले रव्याचे लाडू आणि वरती डेकोरेशनसाठी बेदाणे लावलेले आहेत. जे पिवळ्या रंगाचे द्राक्षाचे जे असतात त्याला बेदाणे म्हणतात आणि जे काळ्या कलरचे असतात त्याला मनुके म्हणतात. तर हे खरपूस असं भाजलेलं बेसन आणि त्याच्यावरती डेकोरेशनसाठी लावलेला एक बेदाणा. यावरती तुम्ही डेकोरेशनसाठी काजूही लावू शकता किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर पिस्त्याचा चुराही लावू शकता. तर बेसन जर खरपूस भाजलं नाही तर कच्चट असा वास येतो बेसन लाडूला. तर सगळ्यात बिझनेससाठी महत्त्वाची खूण की बेसन लाडू हे खरपूस भाजले गेले पाहिजेत. त्याचा रंग बदलेपर्यंत अगदी पिवळसर असे ते भाजता कामा नये. तर एकदम छान टेस्टी असे लाडू तयार होतात. आणि तूप बघू शकता खाली. तर हे केल्या लाडू ठेवले होते थोडक्यात थोडेसे तूप आळण्यासाठी म्हणू शकता किंवा वाळण्यासाठी. आणि हे मुगाचे लाडू, तर मुगाचे लाडू केलेले होते हे. तर वजन बघू शकता. घरगुती ऑर्डर्सला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही थोड्याशा सढळ हाताने असं म्हणता येणार नाही, पण अगदीच तोलून मोजून मापून वजनामध्ये कोणताही पदार्थ देत नाही, तर मनापासून बनवलेला असतो. हे बेसनचं सगळं बॅटर आहे. तर व्यवस्थित खरपूस भाजून नंतर पुन्हा त्याचे लाडू एक एक वळून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा बघते मी कसा व्यवस्थित ते गोल गोळा होतोय का, मिश्रण पातळ झालं आहे का नाही. त्यासाठी हा लाडू तर नाही वळते मी, पण बघितलेलं होतं ट्रायलसाठी. त्यानंतर हे मस्तपैकी साजूक तुपातले रव्याचे लाडू. तर सगळ्यात आधी लाडू वळायच्या आधी पहिल्यांदा एक तूप बघू शकता हाताला किती तूप व्यवस्थित लागलेलं आहे. भरपूर व्यवस्थित तूप असल्याशिवाय खमंगपणा त्या लाडूला येत नाही किंवा चवदार असे लाडू होत नाहीत. भरपूर असंही म्हणता येणार नाही, पण प्रमाणात तूप पडलं पाहिजे, कारण का खूप जरी प्रमाणाबाहेर तूप टाकलं तरी लाडू बसतात. आणि एक एक पिस्ता मी डेकोरेशनला इथे लावते आहे. तर हे आहेत साजूक तुपातले पांढरे शुभ्र असे रव्याचे लाडू. तर हे मी पुन्हा एकदा डबल वळून घेत आहे. थंड झाल्यानंतर नवीन पहिल्यांदा वळल्यानंतर तूप असल्यामुळं ते असे मऊसूदच राहतात. नंतर पुन्हा एकदा त्याला शेप व्यवस्थित दिलेला आहे. पांढरा शुभ्र मलई पेढा जसा दिसावा तसेच हे रव्याचे लाडू दिसत आहेत. तर सगळी तुमची क्रिएटिव्हिटी आहे, तुमच्या हाताची चव आणि तुम्ही डेकोरेशन करता कसं यावरती. पदार्थ आपण पहिल्यांदा डोळ्यांनी खातो असं म्हणतात. तर नक्की आवडल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पटापट ऑर्डर्स द्या. थँक्स फॉर वॉचिंग.